empty set is subset of every set. empty set is subset of every set. त्यानुसार 10 नंबरचं स्टेटमेंट करेक्ट होईल. 10 नंबरचं स्टेटमेंट करेक्ट होईल. पण 9 नंबरचं स्टेटमेंट करेक्ट होणार नाही. 9 नंबरचं स्टेटमेंट करेक्ट होणार नाही, कारण फाय हा ए चा एलिमेंट नाही आहे. हां, जर समजा याच्यामध्ये 1 2 3 4 5 असं असताना इथे जर फाय हा एलिमेंट लिहिलेला असता तर हे करेक्ट झालं असतं. पण फाय हा ए चा एलिमेंट नाही आहे, तर फाय हा ए चा सबसेट आहे. फाय इज सबसेट ऑफ set A. Empty set is subset of A. So 9 number is not correct and 10 number is correct. What about 11? करेक्ट है का इनकरेक्ट है? इनकरेक्ट का कारण yes, phi is not an element in set A. जर याच्यामध्ये इथे फाय असता आणखी एक एलिमेंट, तर हे पण ट्रू झालं असतं आणि हे पण ट्रू झालं असतं. पण फाय हा त्यामध्ये एलिमेंट म्हणून नाहीये. सो दिस इज नॉट करेक्ट बिकॉज फाय डज नॉट बिलॉंग्स टू ए. ओके, then हा झाला which of the following statement is incorrect. नेक्स्ट, युनिव्हर्सल सेटकडे जाण्यापूर्वी आपल्याला आणखी एक या सबसेट रिलेटेडच पॉईंट आहे, तो म्हणजे पॉवर सेट. व्हॉट इज मीन बाय पॉवर सेट? पॉवर सेट म्हणजे काय असतं हे आपल्याला आता यामध्ये पाहायचं आहे. इफ वी हॅव गिव्हन एनी सेट ए, आपल्याला ए हा एक सेट दिलेला आहे सपोज, ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत ए बी सी असे 3 एलिमेंट त्यामध्ये आहेत. ओके, ए बी सी हे 3 एलिमेंट त्यामध्ये आहेत ए या सेटमध्ये. या ए या सेटचे सगळे पॉसिबल सबसेट आपल्याला लिहायचे. ए या सेटचे सगळे पॉसिबल सबसेट. सेट या टॉपिकमधून ॲक्च्युअल जर काही क्वेश्चनिंग थोडंसं जेई लेवलला वगैरे विचारात घेतलं तर हा एक पॉईंट आहे की ज्याच्यावरती क्वेश्चनिंग असू शकतं, काही वेळा असतं, कारण कन्सेप्ट रिलेटेड पॉईंट आहे आणि याच्यामध्ये कन्फ्युजन्स क्रिएट करायला खूप चान्स आहे, म्हणून याच्यावर क्वेश्चन असतो. इझी आहे, पण याचा पुढे रिलेशन्समध्ये वगैरे आपल्याला ज्यावेळेस आपण पुढच्या थिंग्स पाहणार आहेत तिथे याचा रेफरन्स खूप लागतो आपल्याला ह्या पॉवर सेटच्या कन्सेप्टचा. पॉवर सेटकडे जाण्यापूर्वी आधी आपण काय करू, ए हा जो सेट आहे त्या सेटचे सगळे पॉसिबल सबसेट लिहू. म्हणजे काय की समजा आपण हा एक सेट लिहिला, हा सेट ए चा सबसेट आहे किंवा नाही सांगा. येस ऑर नो? येस सर. आहे, बरोबर आहे. हा सेट ए, तो ए या सेटचा सबसेट आहे. त्यानंतर बी हा आहे का त्याचा सबसेट? Yes, आहे. आहे.
सी हा आहे का त्याचा सबसेट? आहे. त्यानंतर ए कॉमा बी हा आहे का सबसेट? आहे. असे आपल्याला सगळे पॉसिबल सबसेट लिहायचे. सेट ए चे जेवढे पॉसिबल आहेत तेवढे सगळे सबसेट आपल्याला लिहायचे. ए बी सी नंतर ए बी ची जोडी घेतली. आणखी काय काय पॉसिबल आहे? बी सी पॉसिबल आहे. आणखी काय पॉसिबल आहे? ए सी पॉसिबल आहे. नल सेट ऑफ 0 सेट हा होईल का ए बी सी? यस. ए बी सी यस. येस. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. तो प्रॉपर नसेल, इम्प्रॉपर असेल, पण डझंट मॅटर, आपल्याला सबसेट पाहिजे. प्रॉपर असला काय, इम्प्रॉपर असला काय, कुठलाही असेल तरीही तो सबसेट पाहिजे. मग हा सेट या ए चा सबसेट आहे. हा सेट ए चा सबसेट आहे कारण तो स्वतःच आहे. आणखी कुठला सेट होऊ शकतो? नल सेट. नल सेट म्हणजेच फाय. ओके. आणखी कुठला होऊ शकतो का बघा? नाही. आहे पॉसिबल? नाही. These are all possible subsets of set A. सेट ए चे हे सगळे पॉसिबल सबसेट झाले. ते किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 आहेत. सेट ए चे सगळे पॉसिबल सबसेट हे आहेत. या सगळ्यांचा सेट, या सगळ्यांचा एकत्रितपणे आपण जर सेट तयार केला, धिस सेट इज कॉल्ड पॉवर सेट ऑफ ए. याला म्हणायचं ए या सेटचा पॉवर सेट. दॅट इज कॉल्ड पॉवर सेट ऑफ सेट ए. सेट ए चा पॉवर सेट, and it is denoted by P of A. That is denoted by P of A, that is power set of A. त्याला आपण म्हणणार पॉवर सेट ऑफ सेट ए. ए या सेटचा तो पॉवर सेट आहे. Got this? Yes. पॉवर सेट ऑफ ए म्हणजे काय? द सेट ऑफ ऑल पॉसिबल सबसेट्स. द सेट ऑफ ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ गिव्हन सेट. द सेट ऑफ ऑल पॉसिबल सबसेट, हे सगळे सबसेट आहेत कुणाचे? ए चे. ए या सेटच्या सगळ्या पॉसिबल सबसेटचा हा सेट आहे. अँड दॅट कम्प्लीट सेट इज कॉल्ड पॉवर सेट ऑफ ए. ओके. त्यानंतर समजा आपण असं गृहीत धरू, दुसरा एक सेट आहे सेट बी. यामध्ये 1 3 5 7 असे 4 एलिमेंट्स आहेत. 1 3 5 7 असे 4 एलिमेंट आहेत.
याचा पॉवर सेट आपल्याला लिहायचा आहे. याचा पॉवर सेट आपल्याला तयार करायचा आहे. येस, करता येईल तयार. हो सर. जसे आपण या सेटचे सगळे पॉसिबल सबसेट लिहिले आधी, सगळे पॉसिबल सबसेट लिहिले, तसं बी या सेटचा आपल्याला पॉवर सेट तयार करायचा आहे. येस, पी ऑफ बी. सांगा पहिला एलिमेंट काय घेणार. पहिला सेट 1. आता पहा हे जे आहेत ना 1 2 3 4 5 6 7 8 हे सगळे एलिमेंट आहेत. कुणाचे. पी ऑफ ए या सेटचे एलिमेंट आहेत. पहिला एलिमेंट झाला 1, दुसरा 3, तिसरा 5, चौथा 7, नंतर 1,3, नंतर 3,5, नंतर 5,7. ओके, नंतर 1,5. आता पहा कन्सेप्ट तर आपल्या लक्षात आले की नेमकं काय करायचं. अगोदर आपण काय करणार. सगळे सिंगल सिंगल वाले घेणार, नंतर 2-2च्या जोड्या घेणार, नंतर 3-3चे आणि मग 4चं असं जाणार. बरोबर. यात काय होतं बऱ्याचदा एखादा सुटतो काही गडबडीमध्ये. मग सोपा पर्याय काय वापरायचा. पाहता सिंगलवाले 4ही झाले, ते आधी लिहून टाकले आपण. नंतर 2-2च्या जोड्या, मग या एकच जण पकडायचा 1. त्या 1ची जोडी प्रत्येकासोबत घेऊन टाकायची. 1चं काम संपलं. म्हणजे 1-3 झालं. आता 1-5, नंतर 1-7, 1-3, 1-5, 1-7. त्यानंतर 1चं काम संपलं. आता 3 घ्यायचा. 3ची जोडी 1 सोबत तर झाली ऑलरेडी. बरोबर आहे, कारण 1चं काम संपलं. मग 3-5, 3-7, 3-5, 3-7. 3चं पण काम संपलं. बरोबर आहे. 3-5, 3-7. त्यानंतर आता 5ची जोडी ही पाठीमागे कोणासोबत घ्यायची नाही. 5-7, 5-7. ओके. त्यानंतर आता 7चं काम. 7ची जोडी प्रत्येकासोबत झाली. 1 सोबत झाली, 3 सोबत, 5 सोबत, सगळे झाले. 2-2च्या जोड्या संपल्या. 2-2च्या जोड्या संपल्या. आता पुढे काय. 3-3. याच्यात काय लॉजिक वापरायचं. 4 पैकी एक सोडत चालायचं. म्हणजे आपण पहिला लिहिणार 1-3-5. बरोबर. त्यानंतर दुसरा 1-3-7. एक सोडत चालायचं. आधी आपण 7 सोडला.
नंतर 5 सोडला, आता 3 सोडायचा, मग 1 सोडायचा. म्हणजे कुणी कुठला एलिमेंट राहत नाही, विसरत नाही. तुम्ही तुमचं वेगळं लॉजिक तयार करू शकता, काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. 1 3 7 झाला, नंतर 1 5 7 1 5 7 नंतर 3 5 7 3 5 7 3 5 7. ओके. त्यानंतर 3 3 चे झाले, आता 4 4चा तर एकच आहे. 1 3 5 7 म्हणजे तो सेट इटसेल्फ. आणि लास्ट काय येणार? 0 7 एम्प्टी सेट. 0 सेट नाही म्हणायचं त्याला, एम्प्टी सेट. हे दोन तर फिक्स राहणार शेवटचे. एक म्हणजे तो सेट स्वतः आणि दुसरा म्हणजे एम्प्टी सेट. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. त्यामुळे एम्प्टी सेट तर येणारच. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट, त्यामुळे एम्प्टी सेट येणारच. आणि प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो, त्यामुळे तो स्वतः पण येणार. दीज आर ऑल पॉसिबल सबसेट्स. हे सगळे काय आहेत? ऑल पॉसिबल सबसेट ऑफ सेट बी. बी या सेटचे ते सर्व पॉसिबल सबसेट आहेत. सो दिस इज, या सगळ्याला एका सेटमध्ये टाकायचे, ते विसरायचं नाही शेवटी. सो दिस कंप्लीट सेट इज कॉल्ड पॉवर सेट ऑफ सेट बी. दॅट कंप्लीट सेट इज कॉल्ड पॉवर सेट ऑफ सेट बी. बी या सेटचा तो पॉवर सेट आहे. गॉट दिस पॉवर सेट? Yes sir. Yeah. त्यानंतर समजा आपण तिसरा एक सेट घेऊ. आता सी हा सेट घेऊ. याच्यामध्ये हे दोन एलिमेंट आहेत, पी आणि क्यू. पी आणि क्यू हे दोन एलिमेंट आहेत. सांगा बरं, पॉवर सेट मध्ये कोणकोणते एलिमेंट येतील? पी, नंतर Q, पी हा सेट, नंतर सेटमध्ये क्यू, नंतर पी क्यू. बरोबर. आणि नंतर 5. 4च पॉसिबल आहेत. बरोबर. 4 सेट पॉसिबल आहेत फक्त. So power set means what? The set of all possible subsets of given set. दिलेल्या सेटच्या सगळ्या पॉसिबल सबसेटचा सेट. दिलेल्या सेटच्या सगळ्या पॉसिबल सबसेटचा सेट म्हणजे त्याचा पॉवर सेट. दिलेल्या सेटच्या सर्व पॉसिबल सबसेटचा सेट म्हणजेच त्याचा पॉवर सेट. This is about the power set of a set. Got this? त्यानंतर
नेक्स्ट, यात एक महत्वाची थिंग आता ऑब्झर्व करायची आहे. समजा आणखी एक सेट मी लिहितो या ठिकाणी नंबर 4 ला. डी हा सेट आहे ज्याच्यामध्ये 9 हा एक एलिमेंट आहे. याचा जर पॉवर सेट लिहिला तर त्यामध्ये किती एलिमेंट येतील, कोणकोणते येतील? 9 and null set. 9 आणि नल सेट म्हणजे 2च एलिमेंट आले. बरोबर आहे. 9 आणि नल सेट. आता यामध्ये पहा, ऑब्झर्वेशन हे महत्वाचं आहे. की डी या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? डी या सेटमध्ये एक एलिमेंट आहे. बरोबर. त्याच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? 2. बरोबर. त्यानंतर सी या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? 2. त्याच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? 1 2 3 4. बरोबर. सी या सेटमध्ये 2 एलिमेंट आहेत. पॉवर सेटमध्ये किती झाले? 4. ए या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? 3. त्याच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? 9. ए या सेटच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? मोजा, काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8. किती? 8. आणि बी या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? 4. त्याच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? बी या सेटच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? 16. किती येते? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. ऑब्झर्व केअरफुली. हे रिलेशन व्यवस्थित ऑब्झर्व करा, कारण त्याचं जनरलायझेशन करायचं आहे आपल्याला. हे आहेत सेट मधले एलिमेंट आणि हे आहेत त्याच्या पॉवर सेट मधले एलिमेंट्स. सेट मधले एलिमेंट आणि त्याच्या पॉवर सेट मधले एलिमेंट्स, दोन्ही थिंग्स महत्वाच्या आहेत. सेट मध्ये जर एक एलिमेंट असेल तर पॉवर सेट मध्ये 2 एलिमेंट येतात. सेट मध्ये जर 2 एलिमेंट असतील तर पॉवर सेट मध्ये 4 एलिमेंट येतात. सेट मध्ये जर 3 एलिमेंट असतील तर पॉवर सेट मध्ये 8 एलिमेंट येतात. सेट मध्ये जर 4 एलिमेंट असतील तर पॉवर सेट मध्ये 16 एलिमेंट येतात. काहीतरी स्पेसिफिक रिलेशन आहे यामध्ये दिसत आहे. यस, काय रिलेशन दिसत आहे? काय रिलेशन दिसतंय त्यामध्ये?
समजा ए हा सेट आहे ज्याच्यामध्ये 5 एलिमेंट आहेत, मग पॉवर सेटमध्ये एलिमेंट किती येणार? 32. किती येणार? 32. ऑब्झर्व केअरफुली. इथे 2 स्क्वेअर 4, 4 स्क्वेअर 16 असं नाही आहे, कारण 3 स्क्वेअर म्हणजे 9 असतो, पण 3 असताना इथं 8 आहेत. हे 9 नाही आहेत एलिमेंट. आणि 1चा स्क्वेअर पण 2 नसतो. म्हणजे इथे या 2 लाच आपण 2⁻1 लिहू शकतो. 4 लाच 2 स्क्वेअर लिहू शकतो. 8 लाच 2 क्यूब लिहिता येईल. आणि 16 लाच 2⁻4 लिहिता येईल. एक एलिमेंट असेल सेटमध्ये तर पॉवर सेटमधले एलिमेंट आहे 2⁻1. सेटमध्ये 2 एलिमेंट असतील तर पॉवर सेटमध्ये आहे 2⁻2. सेटमध्ये 3 एलिमेंट असतील तर पॉवर सेटमध्ये आहे 2⁻3. सेटमध्ये जर 4 एलिमेंट असतील तर पॉवर सेटमध्ये एलिमेंट आहे 2⁻4. म्हणजेच इन जनरल एखाद्या सेटमध्ये जर n नंबर ऑफ एलिमेंट असतील तर त्याच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट येणार? 2⁻n. जनरलायझेशन इज इम्पॉर्टंट, कारण जे पुढे चालून कन्फ्युजन्स आणि क्वेश्चन्सवरचे प्रॉब्लेम क्रिएट होतात ते या अशा प्रकारच्या फंडामेंटलवरती. तुम्हाला असा क्वेश्चन असेल, ए हा सेट दिला आणि त्याचा पॉवर सेट लिहा, तो लिहिता यायला पाहिजेच, पण ॲक्च्युअल त्याच्यामध्ये जे रिक्वायर्ड थिंग आहे, जी आपल्या रिलेशन फंक्शन्समध्ये युजफुल प्रॉपर्टी असणार आहे, ती म्हणजे इफ ए सेट कंटेन्स n नंबर ऑफ एलिमेंट्स then its power set contains 2⁻n नंबर ऑफ एलिमेंट्स. एखाद्या सेटमध्ये जर एलिमेंटची संख्या n असेल तर त्याच्या पॉवर सेटमधल्या एलिमेंटची संख्या असते 2⁻n. ओके, गॉट दिस पॉइंट? लक्षात आलं हे? आणि आपण प्रॅक्टिकली चेक केलं आधी प्रत्येक सेटसाठी. ओके, सो राईट डाउन देन हेडिंग टाका पॉवर सेट. पॉवर सेट if capital A is any non-empty set then the set of all possible subsets, the set of all possible subsets of set A all possible subsets of set A
is called power set of A, is called power set of A, denoted by P of A, denoted by P of A. Full stop. If set A contains n number of elements, then its power set contains two raised to n number of elements. हे या सेक्शन मधलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. ज्यावेळेस कुठे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स सेपरेट आउट करायचे आणि रिवाइज करायचे त्याच्यामध्ये हा पॉईंट येणं कंपल्सरी आहे. इफ सेट ए कंटेन्स n number of elements, then its power set contains 2 raised to n number of elements. Its power set contains 2 raised to n number of elements. Two raised to n number of elements. ओके. जर ए या सेटमध्ये एलिमेंटची संख्या असेल n, तर त्याच्या पॉवर सेटमध्ये एलिमेंटची संख्या 2 raised to n. म्हणजे एखाद्या सेटमध्ये जर 5 एलिमेंट असतील तर त्याच्या पॉवर सेटमध्ये 2 raised to 5 म्हणजे 32 एलिमेंट असतील. एखाद्या सेटमध्ये जर 6 एलिमेंट असले तर त्याच्या पॉवर सेटमध्ये 2 raised to 6 म्हणजे 64 एलिमेंट येतील. अँड सो ऑन. ओके. राईट डाऊन दीज एक्झाम्पल्स 1, 2, 3, 4. हे चारही एक्झाम्पल लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 4 काय आहे मधला? राईट डाऊन ऑल द सबसेट्स ऑफ फॉलोइंग सेट्स. दिलेल्या सर्व सेटचे सबसेट लिहायचे. पॉवर सेट लिहायचा नाहीये. क्वेश्चन मधला डिफरन्स लक्षात घ्या. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये याचा इफेक्ट होतो. हे जे सेट दिलेले यांचे पॉवर सेट नाही लिहायचे आपल्याला. ऑल पॉसिबल सबसेट लिहायचे फक्त. म्हणजे ॲक्च्युली पॉवर सेटच, फक्त हा जो शेवटचा आपण ब्रॅकेट लिहितो तो ब्रॅकेट नाही टाकायचा. बाकी तर काम सगळं तेच आहे. सगळे पॉसिबल सबसेट लिहित असताना हे आधी आपण सगळे सेट लिहून घेतो आणि त्यांना आपण एका सेटमध्ये टाकतो. ते एका सेटमध्ये नाही टाकायचं. एवढाच फरक. ओके. कॅन यू कम्प्लीट दिस 4?
येस. पहिल्यामध्ये 2 एलिमेंट, दुसऱ्यामध्ये 4 एलिमेंट, तिसऱ्यामध्ये 8 एलिमेंट आणि चौथ्यामध्ये किती एलिमेंट? 1 एलिमेंट. आणि क्वेश्चन नंबर 5 तसाच आहे. हाऊ मेनी एलिमेंट्स हॅज पी ऑफ ए इफ ए इज एम्प्टी सेट? किती? 1. पी ऑफ ए मध्ये 1 एलिमेंट येणार, 0 नाही येणार. पी ऑफ ए मध्ये 1 एलिमेंट येणार, तो 0 नसेल. हाऊ मेनी एलिमेंट्स हॅज पी ऑफ ए इफ ए इक्वल टू 5? ओके, ए इक्वल टू 5 जर असेल म्हणजे हाच, तर त्याच्या पॉवर सेटमध्ये 1 एलिमेंट येणार. म्हणजे इथं पी ऑफ ए जर आपण लिहिला तर तो पी ऑफ ए असेल सेट आणि सेटमध्ये 5. हे पी ऑफ ए मध्ये 1 एलिमेंट असणार. ओके, Yes. येस. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट यामध्ये आहे तो एक म्हणजे युनिव्हर्सल सेट आणि दुसरा म्हणजे इंटरवल्सचा. आधी आपण युनिव्हर्सल सेट कंटिन्यू करू, मग इंटरवल्स बघू. युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट आपण कसा डिफाइन करतो? A set whose all the given sets are subsets. दिलेले सर्व सेट ज्याचे सबसेट असतील तो सेट म्हणजे दिलेल्या सर्व सेटचा युनिव्हर्सल सेट. किंवा त्याला असंही डिफाइन करता येतं, ए सेट विच इज सुपर सेट ऑफ ऑल गिवन सेट्स. दिलेल्या सर्व सेटचा जो सुपर सेट आहे त्या सुपर सेटला आपण म्हणणार युनिव्हर्सल सेट. सुपर सेट ऑफ ऑल गिवन सेट्स इज कॉल्ड युनिव्हर्सल सेट. आता पर्टिक्युलरली युनिव्हर्स हा प्रत्येकाचा कन्सिडर करण्यावरती वेगळा आहे. म्हणजे आपण म्हटलं सेट ऑफ स्टुडंट्स इन 11th स्टँडर्ड, तर त्याचा युनिव्हर्सल सेट आपण काही घेऊ शकतो. सेट ऑफ स्टुडंट्स इन कॉलेज किंवा सेट ऑफ स्टुडंट्स इन सिटी, पूर्ण शहरातले सगळे स्टुडंट, मग त्यात 11वीचे येणारच. किंवा सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन डिस्ट्रिक्ट, सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन स्टेट, स्टेट ऑफ ऑल स्टुडंट इन कंट्री, इन वर्ल्ड. युनिव्हर्स आपण जसं वाढवत जाऊ तसं वाढवू शकतो, डझंट मॅटर. पण बऱ्याच वेळा हे युनिव्हर्सल सेट किंवा युनिव्हर्स हे डिफाईन करत असताना काही लिमिटेड थिंग्स आपण जर फॉलो केल्या तर ते योग्य वाटतं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा, आपण आपल्याच शहरामध्ये आहोत आणि आपल्याच शहरातला एक व्यक्ती आपल्याला आपला ॲड्रेस विचारतोय, बरोबर आहे. त्याला आपण ॲड्रेस काय सांगणार? जस्ट एरियाचं नाव म्हटल्यास हाऊस नंबर वगैरे ह्या थिंग्स सांगितल्या सफिशियंट आहेत. आपण समजा दुसऱ्या एखाद्या स्टेटमध्ये गेलो, तिथल्या व्यक्तीनं आपल्याला जर आपला ॲड्रेस विचारला, किंवा दुसऱ्या एखाद्या जिल्ह्यामध्ये गेलो, तिथल्या व्यक्तीने ॲड्रेस विचारला, तर आपल्याला आपला आधी जिल्हा सांगावं लागेल, गावाचं नाव सांगावं लागेल. आपण दुसऱ्या स्टेटमध्ये गेलो तर आपला तिथं स्टेटचं नाव पण सांगावं लागेल, डिस्ट्रिक्टचं नाव पण सांगावं लागेल, तालुका असेल तालुका नाव पण सांगावं लागेल.
बरोबर आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू, विथ रेफरन्स टू या थिंग्स चेंज होत राहतात. उगीच आपण आपल्या शेजारी बसला एक मुलगा आपल्याच विचारतोय आपल्याला ॲड्रेस काय आहे, आणि ॲड्रेस विचारतोय आणि उगीच त्याला आपण सांगतोय की आपण आशिया खंडातल्या भारत देशामधील महाराष्ट्र राज्यातील वगैरे असं सगळं ह्या जिल्ह्यातील, या गावातील, ह्या शहरातील असं जर ॲड्रेस त्याला सांगितला, काही गरज आहे का? नॉट नेसेसरी. म्हणजे युनिवर्स हा आपण कुठे कसा डिफाईन करतो हे महत्त्वाचं आहे. फक्त त्याची कंडिशन काय आहे? दिलेले सर्व सेट त्याचे सबसेट असावेत, किंवा तो दिलेल्या सर्व सेटचा सुपरसेट पाहिजे. म्हणजे दिलेले जे काही सेट्स आहेत त्यांचे एलिमेंट त्याच्यामध्ये असायला पाहिजे, तो त्यांचा सुपरसेट पाहिजे, तरच त्याला आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणू शकतो. ओके, युनिव्हर्सल सेटची डेफिनेशन लिहिली आहे का आपण? आधी लिहून घ्या एक डेफिनेशन. राईट डाऊन. A set whose all given sets are subsets is called their universal set. Is called their universal set. Is called their universal set. Full stop. Or a set which is superset of all given sets is called their universal set. Is called their universal set. Full stop. Universal set is denoted by capital U or capital X. Capital U or capital X. Capital U or capital X. Full stop. Take down example now.
फॉर एक्झाम्पल एक्झाम्पलमध्ये आपण लिहू शकतो कॅपिटल यू किंवा कॅपिटल एक्स, त्यामध्ये एलिमेंट्स लिहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ए हा सेट आहे सपोज, वन 3 5 7. बी हा सेट आहे सपोज 2 3 5 8 9. सी हा सेट आहे सपोज 1 2 3 7. ओके. आता यामध्ये हा प्रत्येक सेट ए इज सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट, बी इज ऑल्सो सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट and C is also subset of universal set. So this U is called universal set. तर U ला आपण काय म्हणणार, त्या तीनही सेटचा युनिव्हर्सल सेट. See here, question number 8. What universal set or sets would you propose for each of the following? या दोन्ही एक्झाम्पल साठी कुठला युनिव्हर्सल सेट तुम्ही सजेस्ट करू शकता किंवा लिहू शकता असं विचारलंय. फर्स्ट सांगितलं आहे द सेट ऑफ राईट अँगल्स. द सेट ऑफ राईट अँगल्स आणि दुसरा आहे द सेट ऑफ आयसोसेलिस ट्रायंगल्स. द सेट ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स पाहिजे इथे. यांचा युनिव्हर्सल सेट काय घेणार? सेट ऑफ ट्रायंगल्स. सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स. बरोबर आहे. ट्रायंगल मध्ये राईट अँगल्ड पण येतात, आयसोसेलिस पण येतात, बाकी पण बरेच लोक येतात. म्हणजे या दोन्हीसाठी पण आपण एकच युनिव्हर्सल सेट कन्सिडर करू शकतो, दॅट इज द सेट ऑफ ट्रायंगल्स. ऑल ट्रायंगल्स म्हणण्याची गरज नाही, द सेट ऑफ ट्रायंगल्स एवढं म्हटलं तरी सफिशियंट आहे. ओके. म्हणजे याचा आन्सर लिहिताना तुम्ही कसं लिहिणार? द सेट ऑफ ट्रायंगल्स, द सेट ऑफ ट्रायंगल्स विल बी द युनिव्हर्सल सेट फॉर these टू सेट्स. दिलेल्या दोन सेटसाठी युनिव्हर्सल सेट आपण काय डिफाईन करू शकतो? सेट ऑफ ट्रायंगल्स. ओके. सेट ऑफ ऑल जॉमेट्रिकल फिगर्स असंही म्हणू शकतो आपण, पण काही गरज नाही. त्यामध्ये स्पेसिफिकली जर ट्रायंगल्स मेन्शन केलं तर हे ट्रायंगलचेच टाइप्स आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 9. गिव्हन द सेट्स ए बी अँड सी. ए बी आणि सी असे तीन सेट दिलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग मे नॉट बी कन्सिडर्ड ॲज युनिव्हर्सल सेट फॉर ऑल द थ्री सेट्स ए बी अँड सी. ए बी आणि सी या तिन्ही सेटसाठी
यापैकी कुठला सेट युनिव्हर्सल सेट कन्सिडर करता येईल आणि कुठला नाही करता येणार ते विचारलंय. आता आपण आधी बघू पहिला 135. 135 ए तर याचा सबसेट आहे, बरोबर. 246 बी पण त्याचा सबसेट आहे आणि सी मध्ये दिले आहेत 02468. 02468 आहे का त्यात? 8 आहे का? नाही. म्हणजे हा त्याचा युनिव्हर्सल सेट होऊ शकत नाही, कारण तो ए हा त्याचा सबसेट आहे, बी हा त्याचा सबसेट आहे. या दोघांचाच म्हटलं असतं तर झाला असता तो, पण तिघांचा युनिव्हर्सल सेट होणार नाही. 5 होईल का? नाही, कारण हे त्याचे सबसेट पाहिजे, तो त्यांचा सबसेट असून उपयोग नाही. हा तिघांचा पण सबसेट आहे पण उपयोग नाही. हे तिघ जण त्याचे सबसेट पाहिजेत, म्हणजे सेकंड पण नाही. थर्ड 0 to 10 सगळे झाले त्यात, आणि फोर्थ होईल का? नाही, कारण त्यात 0 नाहीये. म्हणजेच या तीनही सेटचा युनिव्हर्सल सेट कोण होऊ शकतो? थर्ड नंबर. ओके, फॉर दिस वन युनिव्हर्सल सेट म्हणजे काय ते लक्षात आलं?